आज आपण अशा मानसिक अवस्थेबद्दल बोलणार आहोत जी आपण सगळ्यांनीच कधी ना कधी तरी अनुभवलेली आहे. कधी कधी असं होतं बघा की सगळं आपल्या आजूबाजूला अगदी छान चाललेलं असतं तरी सुद्धा आपल्याला उगीचच कशाचा तरी ताण येत असतो, आपण उगीचच नर्वस फील करत असतो आणि आपण असे का वागतोय हेच आपल्याला समजत नसतं. येस, आय एम टॉकिंग अबाउट सर्वायवल मोड. कधी कधी तुम्हाला असं जाणवतं तुम्ही सतत धावत असता, पळत असता, काहीतरी तुम्हाला गाठायचं असतं. तुमच्या आजूबाजूला कितीतरी छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी घडत असतात, पण त्यातला आनंद तुम्हाला वेचता येत नाही. तुमचं शरीर मन दिवसभर धावून कष्टून अगदी थकलेलं असतं, पण तरीसुद्धा तुम्हाला संध्याकाळी शांत झोप लागत नाही. दॅट इज द सर्वायवल मोड. खरं तर आपल्या पूर्वजांनी अर्थातच आदिमानवांनी त्यांचा सर्वायवल मोड ॲक्सेस केल्यामुळेच आज आपण होमोसेपियन्स जिवंत आहोत. पण हाच सर्वायवल मोड आपल्याला आता आपल्या जगण्यातला आनंद घेऊन देत नाही आहे. याचं कारण काय तर सर्वायवल मोडमुळे आपण सतत अलर्ट अवस्थेमध्ये असतो. म्हणजे तुमच्या भोवती सतत कोणता तरी धोका आहे, हे वातावरण तुम्हाला अनसेफ आहे असं तुमचा ब्रेन तुम्हाला सतत सांगत असतो आणि त्यासाठी तुम्ही फ्लाईट फाईट किंवा फ्रीज यासाठी तयार राहा अशी सूचना तुमचा ब्रेन तुम्हाला देत असतो. आणि त्यामुळं तो तुमच्या रक्तातलं कॉर्टिझोलचं प्रमाण आणि ॲड्रेनालिनचं प्रमाण वाढवतो. त्यामुळे तुमचे मसल्स ताठरतात, पळण्यासाठी तयार राहतात. तुमचा हार्ट रेट वाढतो जेणेकरून तुमच्या हार्टला सगळ्या मसल्सना ब्लड फ्लो पोचवायला मदत करता येईल. आणि या पद्धतीनं आपण सतत सर्वायवल मोडमध्ये म्हणजेच स्ट्रेसमध्ये राहतो. काही लक्षात येते तुम्ही असं बऱ्याचदा अनुभवलेलं असतं की मला उगीचच अस्वस्थ वाटते, मला बेचैन वाटते, अनामी कसली तरी भीती वाटते, मला गुदमरल्यासारखं फिलिंग होतं, मला खूप थकवा आल्यासारखं होतं. हे सगळं तुमच्याबरोबर का होतं आहे? कारण तुमच्या रक्तातली कॉर्टिझोलची लेवल वाढलेली असते. खरं तर तुम्हाला इथं काहीच करायचं नसतं, तुम्हाला कसलाही धोका नसतो, पण तुम्ही सर्वायवल मोडमध्ये असता, त्यातून तुम्ही बाहेर पडलेले नसता. त्यामुळं कॉर्टिझोलची लेवल तुमच्या ब्लडमध्ये वाढलेली असते आणि त्यामुळं तुमच्या बॉडीला कसं रिॲक्ट व्हावं हे समजत नसतं. आणि यातला काळजीचा भाग म्हणण्यापेक्षा गमतीचा भाग काय माहिती आहे का? एखाद्या ॲडिक्टेड पर्सनला जेव्हा एखाद्या मॉलिक्यूलची एखाद्या ड्रगची सवय लागलेली असते आणि त्याचं शरीर तीच गोष्ट त्याला परत परत मागत असतं, त्याचप्रमाणे तुमचं शरीर आता तुम्हाला कॉर्टिझोल म्हणजेच नैराश्य निर्माण करणारं वातावरण तुमच्याकडे मागत असतं. येस, तुम्हीच तुमच्या शरीराला कॉर्टिझोलची सवय लावली. खरं तर तुम्हाला लेट गो करता आलं असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीतला ताण घेण्यामध्ये तुम्हाला जास्त साहस केल्यासारखं वाटत असतं. तुम्ही जरा ऑब्झर्व करून बघा, घरातली माणसंसुद्धा म्हणतात जास्त हसू नको नाहीतर रडशील. बघा तुम्ही तुमचा ब्रेन कशा प्रकारे हार्डवायर करताय आणि अपेक्षा ठेवताय की मला हे असं का होतंय. म्हणजे तुमचं शरीर आता तुम्ही थोडे जरी खुश दिसलात, आनंदात दिसलात तर लगेच सांगतं कॉर्टिझॉल सिक्रीट कर. कारण त्याला तुमच्या हॅपी हार्मोनची काही घेणं देणं नाही आहे, त्याची त्याला सवयच नाही आहे, त्याला कॉर्टिझॉलची सवय झाली. हो, मग काय ठरलं? आयुष्य, असं आयुष्य जे निसर्गाने तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी दिलं आहे, ते आनंदाने जगायचं की नुसतंच पाळायचं? ऑफकोर्स यू आर रेडी टू कम आउट फ्रॉम द सर्वायवल मोड. सो फर्स्ट स्टेप इज ॲक्सेप्टन्स. जे आहे ते स्वीकारायचं. ज्यामध्ये मला बदलच करता येत नाही आहे त्या गोष्टींसाठी विनाकारण माझी थिंकिंग एनर्जी, बिहेवियरल एनर्जी, इमोशनल एनर्जी का खर्च करायची? ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह फॉरवर्ड. सेकंड स्टेप इज लेट गो करायचं. म्हणजे ज्या विचारांचा गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींना सोडून द्यायचं. लेट मी क्लिअर वन थिंग हिअर. त्रास बराचदा आपण सोडून घेत असतो आपल्या प्रेज्युडायसेसमुळे, आपल्या जजमेंट्समुळे, आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे, आपल्या ओव्हरवेल्मिंग नेचरमुळे. त्यामुळं आपल्याला जे त्रासदायक विचार आहेत त्यांना सोडून द्यायला करण्याची प्रॅक्टिस तुम्हाला सतत करावी लागणार आहे. कारण विचार निर्माण करणं हे तुमच्या ब्रेनचं कामच आहे, परंतु तुमची बॉडी कॉर्टिझॉलचं क्रेविंग करत असते. त्यामुळं सतत निगेटिव्ह विचारच मनामध्ये कसे निर्माण होतील यासाठी ती प्रयत्नशील असते. आणि त्याला ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांना, त्रासदायक विचारांना लेट गो करण्याची प्रॅक्टिस सतत करावीच लागेल. त्यातली तिसरी स्टेप म्हणजे ज्या इलेव्हेटेड इमोशन्स असतात, म्हणजे कृतज्ञता, म्हणजे ग्रॅटिट्यूड, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ह्या सगळ्या इलेव्हेटेड भावनांकडे आपलं फोकस वळवलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्सचे सिक्रेशन्स व्हायला लागतील आणि त्यामुळं कॉर्टिझॉलचं हळूहळू प्रमाण कमी होत जाईल. फोर्थ स्टेप इज स्टॉप एक्सपेक्टेशन.
कधी कधी आपणच आपल्याकडून बऱ्याचशा अपेक्षा ठेवत असतो आणि आपल्याला ठराविक उंचीपर्यंत आपल्याला पोहोचवता नाही आलं तर त्याचं सुद्धा आपल्याला बर्डन येत असतं, स्ट्रेस येत असतो. त्यामुळे तुम्ही जे काम करत असता ते विदाऊट एक्सपेक्टेशन तुम्ही काम करायला शिका. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे आपण हारलो पडलो तरी आपल्याला जे करायचं आहे ते आपण करतच राहायचं, म्हणजे त्यातला आनंद आपल्याला हळूहळू मिळवता येतो. कारण आनंद हा काही गोष्ट मिळवण्यामध्ये नसतो, आनंद त्या प्रोसेसमध्ये असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे मेडिटेशन स्टार्ट करा. शांत डोळे बंद करून बसायचं, श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आणि तुमच्या मनात तरीसुद्धा विचारांची चक्र सुरूच राहणार आहेत. त्या चक्रांना पुन्हा पुन्हा बाजूला हटवून पुन्हा पुन्हा श्वासावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे तुमचं अटेन्शन सेंटर ॲक्टिवेट होणार आहे आणि तुमच्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडीशी विश्रांती भेटणार आहे. निगेटिव्ह विचारांना तो बाजूला करणार आहे. लक्षात घ्या, तुमचा जन्म या जगण्यातला आनंद घेण्यासाठी झालेला आहे. तुम्ही स्वतःला त्यापासून डिस्कनेक्ट करू नका आणि स्वतःपासून सुद्धा डिस्कनेक्ट होऊ नका. आज एखादी कुठेतरी शेजारी वाईट घटना घडली, लगेच त्याला रिलेट करू नका. किंवा कोणी एखादं काहीतरी निगेटिव्ह वाक्य बोललं तर त्यावरती विचार करू नका किंवा स्वतःच्याच मनातल्या नकारात्मक कल्पनांवरती अजून तोच विचार करून त्रास करून घेऊ नका. इफ समथिंग इन दिस व्हिडिओ टच्ड युअर हार्ट, please like and please share with someone who needs it. We'll meet you again with another reflection from the heart. Thank you.